नमस्कार मंडळी, खाव्यांच्या दुनियेमध्ये आपलं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. आज आपण कुठल्या हॉटेलला एक्सप्लोर करणार नाही, तर आज आपण आईच्या हातची सिक्रेट रेसिपी झणझणीत कोल्हापुरी मटन मसाला, आज आपण ही डिश ट्राय करणार आहे. खूप वर्षापासून ही डिश आमच्या घरी बनवला जातो. याची एक वेगळी चव आहे जी अनोखी आहे, जी खाल्ली की कधी आपण विसरणार नाही. तर चला मग वेळ न घालवता आपण सुरू करूया ही डिश, झणझणीत कोल्हापुरी मटन मसाला. तर सर्वप्रथम आपण इथं मटनला स्वच्छ पाण्याने एकदम धुवून घेतलंय. हा 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 मटन बघा, एकदम असं हे बोकडाचं मटन हवंय. मटन जर चांगलं असेल तरच ते डिश एकदम व्यवस्थित होतं. तर आपण इथे 1 किलो मटन घेतलेलं आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे एकदम. तर आता ह्याला लागणारे इन्ग्रेडियंट्स हा आहे अद्रक लसूणचा पेस्ट, त्यानंतर आपण घेतलेलं आहे टमाट्याचा ज्यूस, हा आहे कांदा खोबऱ्याचं पेस्ट, हे आपण घेतलेलं आहे मटन मसाला. त्यानंतर हे साधारणतः 5 ते 6 मोठे चमचे तेल, एवढं तेल लागतोच 1 किलो मटनला. त्यानंतर हे लाल मिरची, त्यानंतर हे घरगुती काळा तिखट, हे खूप महत्वाचं आहे इन्ग्रेडियंट. त्यानंतर चवीनुसार हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आपल्याला पुदिना हा नंतर लागेल. तर चला हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपण आता मटन मध्ये घालून एकदम ह्याचं मिक्सर करू. सर्वप्रथम आपण इथं मटणामध्ये मीठ घालत आहे चवीनुसार. हा एकदम व्यवस्थित असं घातलेलं आहे मीठ. त्यानंतर आपण घेत आहे चवीनुसार हळद. त्यानंतर आपण घेत आहे घरगुती काळा तिखट, हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो, कारण ह्या काळा तिखट ह्या तिखटनुसारच म्हणजे आपल्या मटणाला चव येणार आहे. त्यानंतर आपण घालणार आहे लाल मिरची. झणझणीत असं मटन मसाला आज आपण करत आहे, मटणाचं बेत करत आहे. चला त्यानंतर आपण घालत आहे मटन मसाला, सुहाना मटन मसाला, चवीनुसार ते पण आपण घातलेलं आहे. आणि त्यानंतर आपण घालत आहे टमाटा ज्यूस, जे टमाट्याचं आपण मिक्सर केलेलं आहे. तर अशा प्रकारे सगळे इन्ग्रेडियंट्स पडलेत. आणि त्यानंतर आपण घालत आहे अद्रक लसूणचं पेस्ट, जे आपण केलंय. चला आता सगळे आपण मटन मध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स घातलाय. एकदम असं हाताने ह्याला एकदम ह्याचं टेक्स्चर एकदम व्यवस्थित आपण करूया आपण हाताने, जेणेकरून प्रत्येक मसाला प्रत्येक पीसला लागायला हवं. त्यानंतर आपण यामध्ये थोडं घालत आहे तेल, अगदी थोडंच घालत आहे. फोडणी घालताना आपण परत तेल घालणारच आहोत. हा तुम्ही बघू शकता प्रत्येक पीसला एकदम व्यवस्थित मसाला लागलेला आहे. थोडा अजून आपण करूया व्यवस्थित. तर सगळे मसाले आपण यामध्ये घातल्यानंतर ह्याला एक 10-15 मिनिट आपण मॅग्नेट करायला ठेवू. आणि तोपर्यंत आपण तेल गरम करून घेऊ. एकदम व्यवस्थित झालं हे सगळं. चला ह्याला आपण थोडं मॅग्नेट करू. तर इथं आपलं भांड गरम झालेलं आहे. आपण यामध्ये आता तेल घालू. इथं आपण तेल घातलेलं आहे. त्याचा फ्लो थोडं मी वाढवत आहे. आणि जेव्हा तेल एकदम गरम होईल तेव्हा आपण आपलं मटन यामध्ये घालणार आहे. तर आपलं तेल आता इकडे गरम झालेलं आहे. तर आपण यामध्ये आपलं आता मिक्सर केलेलं मटन फोडणी देत आहे. हा एकदम व्यवस्थित आपण इकडे सगळं मटन यामध्ये घालत आहे. एकूण एक मसाला पूर्ण एकदम व्यवस्थितपणे इथं तेल गरम झालेलं आहे आणि आपण सगळं यामध्ये मटन ऍड केलंय. तेलामध्ये आपण आपलं मटन घातलेलं आहे. एकदम सगळं व्यवस्थित मिक्सर इकडे आपण केलेलं आहे. आता आपण इथं 5 ते 7 मिनिटं आपण मटनला वाफ घेऊ. आणि त्यानंतर आपण कांदा खोबऱ्याचं पेस्ट केलेलं हे आपण पेस्ट ह्यामध्ये घालणार आहे.
फक्त सगळ्यात मेन आहे एक 5 मिनिटं ह्याला मी वाफ देत आहे मटनला व्यवस्थित एकदम, कारण आपण ह्यामध्ये आपण टमाट्याचं पेस्ट घातलेलं आहे. सो त्यामुळे आपल्याला एक 5 ते 7 मिनिटे वाफ घेणं गरजेचं आहे, मगच त्याचं एकदम फ्लेवर येईल. झाकणाला झाकणाच्या वर थोडं आपण पाणी घालत आहे, जेणेकरून याचं वाफ मटनला आपल्याला लागायला पाहिजे आणि जेणेकरून मटन एकदम व्यवस्थित शिजून घेता येईल आपल्याला. त्यामुळे आपण थोडं इथे 1 ग्लास पाणी आपण घालत आहे. यामध्ये आपण घालूया आपल्या कांदा खोबऱ्याचं पेस्ट. तर आता आपण यामध्ये कांदा खोबऱ्याचं पेस्ट घातलेलं आहे, एकजीव केलेलं आहे. चला तर आपण आता ह्याला एक 20 ते 25 मिनिटांसाठी आपण शिजून घेऊ मटणाला. साधारणतः 20 ते 25 मिनिटं तरी वेळ हवा आहे, कारण मटनला शिजायला खूप वेळ लागतो आणि चिकनला शिजायला कमी वेळ लागतो. तर चला 20 ते 25 मिनिटं आपण मटनला शिजून घेऊ. तर मित्रांनो, इथं आपलं झणझणीत कोल्हापुरी मटन मसाला रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. हा असं असं मस्त पैकी असं खमखम वास येऊ लागला इकडं. चला आता ह्याच्यावरनं आपण जरा ह्याला कोथिंबीर घालूया. थोडस कोथिंबीर घातलेलं आहे वरून. तर मित्रांनो, आपलं झणझणीत मटन मसाला इथं रेडी झालेला आहे. चला आपण ट्राय करून बघूया की कसं झालंय. हा खमखमीत असं वास यायला लागले, वासावरनं तर वाटायला लागले एकदम जबरदस्त झालंय. ही डिश आहे आईकडली डिश, म्हणजे घरात म्हणजे आई आमच्या सारखं ही डिश करत असतात. इथं आपण कांदा घेतलेला आहे, तर त्यांनी ज्या प्रकारे करते त्याच प्रकारे आज मी ही डिश केलेलं आहे घरी. ट्राय करून बघूया आपण. ग्रेव्ही लाजवाब, अप्रतिम. मला स्वतःला विश्वास वाटे ना की हे डिश म्हणजे आम्ही कसं केलंय. साधारणतः सारखं म्हणजे घरी आईंनाच आम्ही सांगत असतो, पण त्यांनी ज्या प्रकारे इन्ग्रेडियंट्स सांगितले होते, ज्या प्रकारे जेवढं घालायला पाहिजे इन्ग्रेडियंट्स तेवढं अगदी व्यवस्थित पडलंय आणि मटण पण एकदम व्यवस्थित शिजलंय, तुम्ही बघू शकता. आणि जी आपला मटण मसाला आहे ना, याची खासियत आहे ही ग्रेव्ही. तेल बघा तुम्ही व्यवस्थित सुटलंय. लाजवाब, बढिया झालाय, बढिया. ज्या प्रकारे आपण काळं तिखट, लाल मिरची, अद्रक लसूणचं पेस्ट, टमाटा ज्यूस, कांदा खोबऱ्याचं पेस्ट ज्या प्रकारे आपण घातलंय ते एकदम अगदी व्यवस्थित प्रत्येक पीसला लागलंय. आणि म्हणतो ना आपण कोल्हापूरची अस्सल चव हे या डिश मध्ये खाल्ल्यानंतर मला कळायला लागलंय. जबरदस्त झालंय. मटण पण अगदी व्यवस्थित त्या प्रकारचं शिजलं आहे. थोडे पीसेस घेऊया. हा हा हा, झणझणीत आपलं अप्रतिम झालंय, अप्रतिम. त्याचं ग्रेव्ही बघा मित्रांनो, त्याची ग्रेव्ही ही जबरदस्त झालंय आणि याचीच खरी चव आहे. मटण मसाला मध्ये सगळ्यात महत्वाचं असतं तर त्याची ग्रेव्ही. चला आपण भाताबरोबर बघू कसं लागतं ही डिश. चपाती बरोबर तर अप्रतिम लागायला. चला भाताबरोबर ट्राय करू आपण.
तर इकडं आपण राईस घेतलेला आहे, थोडं ग्रेव्ही घेत आहे मी. बढिया बढिया. भाताबरोबर बघू एकदम बढिया असं त्याचं ग्रेव्हीच एकदम बढिया झालंय. मित्रांनो, अगदी एकदम व्यवस्थित लागायला आपला मटन मसाला. आणि बाहेर जोरामध्ये पाऊस पडायला लागलाय, जोरात पाऊस. आणि असा डिश सोने पे सुहागा. और क्या चाहिए भाई लोग. आईच्या हातची चव हे डिश पहिल्यांदा म्हणजे पहिलं घास खातानाच मला आठवलंय. ज्या प्रकारे त्यांनी सांगितलं होतं त्याच प्रकारे तेवढंच इन्ग्रेडियंट्स आपण घातलंय आणि हे डिश आज आपण केलंय. मी म्हटलं ना तुम्हाला, मटन पण त्या क्वालिटीचं पाहिजे, आणि त्या क्वालिटीचं मटन खरंच होतं, बोकडाचं मटन. अप्रतिम झालंय, लाजवाब झालंय. नक्की मी आवर्जून सांगतोय तुम्हाला, ही डिश तुम्ही नक्की ट्राय करून बघा. झणझणीत कोल्हापुरी मटन मसाला. तुम्ही जर ट्राय केलं तर मला नक्कीच कमेंट करून सांगा की ही डिश कशी झाली. ज्या प्रकारे जेवढं आपण इन्ग्रेडियंट्स घातलंय तेवढंच इन्ग्रेडियंट्स घालून तेच मेथड फॉलो करा, आपलं डिश इकडे तयार होऊन जाईल. आणि मला कमेंट करून सांगा अजून कुठले कुठले डिशेस तुम्हाला आवडतात. आपण नक्की ते ट्राय करू आणि एक्सप्लोर करू. चला भेटूया आपण पुढल्या व्हिडिओत. आणि नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि खव्यांच्या दुनियेला सबस्क्राईब करायला विसरू नका. मिळते नेक्स्ट व्हिडिओ.